मनसेचे मुंबईतले नेते गणेश चुक्कल त्यांच्या घरी असलेल्या पाळीव श्वानांमुळे चांगलेच अडचणीत आले। चुक्कल हे पवई भागातील उच्चभ्रू अशा हिरानंदानी परिसरात राहतात। त्यांच्या श्वानांनी इमारतीतले काही रहिवासी आणि त्यांच्याकडे असलेल्या श्वानांवर अनेकदा हल्ले केलेले आहेत। याबद्दल चुक्कल यांना कळवून देखील त्यांनी काहीच केलं नाही। त्यामुळे शेवटी इमारतीतल्या रहिवाशांनी पोलिसात तक्रार दिली, ज्याच्या आधारे चुक्कल यांच्यावर गुन्हा दाखल झाला। चुक्कल यांनी मात्र वेगळेच दावे केले आहेत। आपण या सोसायटीमध्ये एकटे मराठी आहोत, इथल्या नशेखोरी पाश्चात्य संस्कृतीला विरोध केल्यानं आपल्याला त्रास दिला जातोय असा त्यांचा आरोप आहे। एकटाच मराठी असल्याने सगळ्या कॉस्मोपॉलिटन लोक आहेत आणि ते पाश्चात्य संस्कृतीचं भीमस्थ दर्शन ते लोक करतात। इथे ब्राऊन शुगर पासून ते चरस गांजा या सगळ्याच प्रकारच्या नशिली पदार्थ या ठिकाणी येतात। उघड्यावर दारूच्या पार्ट्या, डीजे पार्ट्या, नवरात्रसारख्या आपल्या ज्या धार्मिक सण आहेत त्याच्यामध्ये दारू सारखी पार्टी या ठिकाणी करत असतात आणि काही जण तो या स्विमिंग पूलच्या ठिकाणी ओपन हुक्का पितात। तर त्याला या पाश्चात्य संस्कृतीला मी विरोध केला। काही हिंदू धर्मीय पण या ठिकाणी आहेत। मी त्याचा पुढाकार घेतल्याने आज त्यांनी नाहक तक्रारी या ठिकाणी चालू केल्या। आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी माझा।